बघा, आपण करिअर मॅनेजमेंट करताना सगळ्यात महत्वाचा जो भाव असतो आपला तो दशम भाव असतो. आणि दशम भावावरनच आपण करिअर काय करायचं किंवा कोणत्या क्षेत्राशी निगडीत करायचं याचा विचार करत असतो. आता करिअर मॅनेजमेंट हे जे करिअर तर करायचं आहे आपल्याला, पण ते मॅनेज कसं करायचं, म्हणजे कोणतीही गोष्ट बघा, उगाचच करायची म्हणून करायची त्यात काही अर्थ नसतो. कारण ते करून त्यामध्ये आपल्याला यश पण प्राप्त व्हायला पाहिजे आणि विशेष म्हणजे की आपल्याला समाधान पण प्राप्त व्हायला पाहिजे. यश आणि समाधान ज्यावेळेस करिअर मधून आपल्याला मिळतो त्यावेळेस ती गोष्ट आपल्याला करायला पण आवडते आणि त्यामध्ये इंटरेस्ट घालून करतं माणूस असं. त्यामुळे स्वतःच्या वैयक्तिक किंवा आवडीच्या विषयामध्ये जर करिअर करायचं असेल तर आपल्या कुंडलीनुसार काय योग आहे हे बघणं पण आपल्याला गरजेचं असतं. जसं की आपण बघितलं, इथं बघतोय आपण, लग्नेच जर दशमात असेल, आता ही नैसर्गिक कुंडली आहे आपली, तर हीच कुंडली आपण शेवटपर्यंत घेणार आहे म्हणजे या सत्रामध्ये. तर ही नैसर्गिक कुंडली इथे लग्नेश मंगळ, आणि मंगळ जर दशमात असेल म्हणजे लग्नेश जर दशमात असेल तर अशा व्यक्तीने हेल्थ इंडस्ट्री, व्यक्तिमत्व विकास, आरोग्य यांच्याशी संबंधित क्षेत्राशी कार्य जर केले तर यशाची टक्केवारी निश्चितच वाढते. कारण की आपण बघा, प्रथम भावापासून आपण काय बघतो, अ, व्यक्तीचं हेल्थ बघतो, त्याचा स्वभाव बघतो, त्याची पर्सनॅलिटी बघतो. ह्या क्षेत्रामध्ये जर आपण काम केलं, कारण प्रथम भावाचा संबंध हा डायरेक्टली दशम भावाशी येतोय, त्यामुळे आपण प्रथम भावाच्या संदर्भात जर काम केलं, हेल्थ इंडस्ट्री, व्यक्तिमत्व विकास, आरोग्य, पर्सनॅलिटी या संदर्भात जर कार्य केलं तर आपल्याला यशाची टक्केवारी नक्कीच चांगली भेटते असं. त्यानंतर जर दुसरा पॉइंट, जर दशमेश, म्हणजे इथंच बघा, या कुंडलीमध्ये ही नैसर्गिक कुंडली आहे आणि या कुंडलीमध्ये दशम भावाचा स्वामी जो आहे तो शनी आहे, शनी महाराज. आता शनी जर लग्नस्थानी असेल, म्हणजे दशम भावाचा स्वामी जर लग्नस्थानी असेल तर अशा व्यक्तीला एक स्वतःची ओळख निर्माण करायची, एक ब्रँड बनवला पाहिजे स्वतःचा, आणि त्यामध्ये त्यांनी व्यक्तिगत विकास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं ब्रँड बनवून कार्य करायला पाहिजे. आपण आता बघतो की बरेचसे असे व्यक्तिमत्व आहे की त्यांना लोक तिकीट काढून ते त्यांचं संभाषण ऐकायला जातात किंवा त्यांचं भाषण ऐकायला जातात, त्यांची विचार, ते स्पिरिच्युअल एक हे असतात ते, त्यांचं बोलणं, त्यांच्या बोलण्यातून फार माणसाला म्हणजे वेगवेगळी दिशा भेटते, वेगवेगळं काही नवीन शिकायला भेटतं. असे व्यक्ती असतात. अशा व्यक्तींनी, ज्यांच्या दशमेश लग्नस्थानी असेल, अशा व्यक्तींनी स्वतःला एक ब्रँड तयार करून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा असे बरेचसे हे आहे, कोर्सेस आहे वैयक्तिक, ते करून त्यामध्ये जर कार्य केलं तर त्यामध्ये निश्चितच यश प्राप्त होतं. आता सेकंड थिंग, आता इथे बघू आपण की द्वितीयेश म्हणजे द्वितीय जर दशमात असेल तर मग आपण काय कार्य करायला पाहिजे, कोणतं क्षेत्र निवडायला पाहिजे. ते बघा, द्वितीय भावापासून आपण काय बघतो, पहिली गोष्ट बघतो आपण फायनान्स, बँक बॅलन्स आपलं. त्यानंतर सेकंड थिंग जर बघायला गेलं की गोल्ड बघतो, सोनं, ज्वेलरी किंवा बँकिंग क्षेत्राशी निगडीत ज्या काही वस्तू असतात, बॅलन्स आपलं, तर त्या संदर्भातलं कारक तत्व हे द्वितीय भावातून आपल्याला बघितले जातं. आता इथे या कुंडलीमध्ये द्वितीयच आहे शुक्र. शुक्र हा जर दशमेश मध्ये असेल, दशम भावात असेल, म्हणजे द्वितीय जर दशमात असेल तर अशा लोकांनी फायनान्स सेक्टर, ऑप्टिकल्स, म्हणजे आपण द्वितीयमधून डोळे पण बघतो अवयवामध्ये, ऑप्टिकल सेंटर, गोल्ड, ज्वेलरी आणि बँकिंग या क्षेत्रामध्ये जर कार्य केलं, तिथं त्यांना यशाची टक्केवारी त्यांची चांगली बघायला मिळते. त्यानंतर जर दशमेश जर द्वितीयात असेल, आता या कुंडलीत बघतोय आपण की दशमेश शनी आहे आणि तो जर द्वितीयामध्ये बसलेला असेल तर अशा व्यक्तींनी ऑनलाईन बिझनेस किंवा कन्सल्टिंग, समुपदेशन
किंवा ज्योतिषीय कन्सल्टिंग पण हे करू शकता, किंवा ज्या वस्तू लागतात डेली नीड्स मध्ये बघा, खूप आपल्याला बघायला मिळतं, आपल्या शेजारी पाजारी वगैरे दुकान असतं. दुकान फार छोटंच असतं, पण लागणाऱ्या वस्तूचा सेल जास्त असतो तिथं. त्यामुळे त्यांचं दुकान आणि त्यांचं बँक बॅलन्स एक प्रकारचं चांगल्या रीते व्यवस्थित होतं. दिसायला दुकान फार आपल्याला छोटं दिसेल, काय की काय विकतोय, छोट्या छोट्या वस्तू, 10 रुपये, 5 रुपये, 50 रुपयाच्या आत सगळ्या वस्तू असतात, त्या डेली नीड्स असतात. पण डेली नीडच्या वस्तू डेली नीड्स असते ते आपली, आणि ती नीड्स आपण ज्यावेळेस कम्प्लीट करतो त्यावेळेस उद्या परत आपल्याला ती नीड्स लागते. त्यामुळे त्यांचा सेल जास्त होतो. असे अशा वस्तूंचा जर वापर केला, किंवा होम डिलिव्हरी, किंवा स्वतः एक वैयक्तिक बोलून पैसा कमवणं, या क्षेत्रात जरी यांनी कार्यरत केलं, तर त्यांची पण यशाची टक्केवारी आपल्याला चांगली बघायला मिळते. आता त्यानंतर बघू आपण, तृतीय जर दशमात असेल, आता या कुंडलीमध्ये बघतोय आपण, तृतीयेश हे बुध आहे, आणि बुध जर दशमात आले, तर अशा व्यक्तींनी आय टी इंडस्ट्री, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, टेलिकम्युनिकेशन सेक्टर, या सेक्टरमध्ये जर कधी कार्य केलं, तर त्यांना यशाची चांगली टक्केवारी बघायला मिळते. कारण आपण तृतीय भावातून, म्हणजे तिसऱ्या भावातून आपण काय बघतो, तर ऑनलाईन सर्व व्यवसाय किंवा इंडस्ट्री, आणि जे ऑनलाईन साठी जे कार्य करणारे जे सॉफ्टवेअर आहे आपले, आता बरेचसे लोक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करतात, बरेचसे लोकांना ऍपची गरज असते. अशा क्षेत्राशी जर त्यांनी कार्य केलं, तर त्यांना पण यशाची टक्केवारी ही चांगली मिळते. त्यानंतर तृतीय जर दशमात असेल, आता ह्या कुंडलीत आपण बघतोय तृतीय शीत शनी महाराजच राहणार आहे प्रत्येक वेळेस, कारण आपण निसर्ग कुंडली घेतली. तृतीय जर दशमात असेल, तर अशा व्यक्तींनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स, आणि टुरिझम प्लेस, टुरिझम गाईड, किंवा छोटे छोटे लिखाण, जे पेपरला वगैरे लेख येतात ते शॉर्ट लिखाण, किंवा हॉटेल सर्व्हिस इंडस्ट्री, या व्यवसायामध्ये जर कार्य केलं, तर त्यांना यशाची टक्केवारी त्यांची चांगली बघायला मिळते, आणि त्यांना आत्मिक समाधान सुद्धा बघायला मिळतो. त्यानंतर आपण बघू चतुर्थ भाव. आता चतुर्थेश, या कुंडलीमध्ये चतुर्थेश आहे चंद्र, आणि चंद्र हे जर दशमात असेल, म्हणजे चतुर्थेश जर दशमात असेल, तर अशा व्यक्तीने हॉटेल व्यवसाय, शेती, हॉस्पिटल, शेतीशी संबंधित व्यवसाय, जे अवजारे वगैरे लागतात, किंवा जे पेस्टिसाइड वगैरे लागतात, थोडक्यात असं कृषी सेवा केंद्र, की जे शेतीशी संबंधित असे जे व्यवसाय असतात, अशा लोकांनी जर हे व्यवसाय केले, तर त्यांना त्यामध्ये निश्चितच यश मिळतं, आणि समाधान पण प्राप्त होतं. त्यानंतर बघू आपण, की इथे जर या कुंडलीमध्ये शनी महाराजच आहे, निसर्ग कुंडली आहे आपली. आता दशमेत जर चतुर्थात असेल, तर अशा व्यक्तींनी प्रॉपर्टीचा बिझनेस करणं गरजेचं आहे. रिअल इस्टेट, लँड डेव्हलपमेंट, किंवा वास्तूशी संबंधित जे बिझनेस असतात, होम डेकोरेटर, किंवा जे घराच्या बांधकामासाठी जे लागणारे अ, वस्तूंचा उपयोग होतो, किंवा जे कार्य घर बांधकामासाठी, किंवा लँड डेव्हलपिंग, किंवा शेतीसाठी, किंवा घरासाठी ज्या वस्तू लागत्या, अशा वस्तूंचा जर व्यवसाय केला, तर अशा लोकांना चांगलं यश बघायला आपल्याला मिळतं. त्यानंतर आपण बघू पंचमेश जर दशमात असेल, आता इथं पंचमेश आहे रवी या कुंडलीमध्ये. अं, या कुंडलीमध्ये पंचमेश आहे रवी. रवी जर दशमात आले, तर अशा व्यक्तीने काय कार्य करावे. आता पंचमातून आपण काय बघतो, तर शैक्षणिक विषय बघतो. तर अशा लोकांनी शैक्षणिक क्षेत्र, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, आर्ट, त्यांच्याकडे एखादी कला जर असेल तर आर्ट, किंवा त्या कलेचा वर्ग, त्या कलेचे क्लासेस, किंवा थोडक्यात म्हणजे जे आपले हॉबीज वगैरे छंद असतात, बरेचसे छंद असतात माणसाला, त्या छंदाचे जरी क्लासेस घेतले, तर अशा व्यक्तींना त्यामध्ये खूप चांगलं यश असं मिळतं. आता हे बघा, आपण इथं जर विचार केला, आता पंचमेत जर दशमात आहे,
म्हणजे आपण एक निगेटिव्ह इथं विचार करतो, कारण पंचमेश हा म्हणजे स्वतःच्या स्थानापासून षष्ठ स्थानात आहे. म्हणून इथं आपल्याला नकारात्मक विचार येतो की करावं काय. कारण हे बघा, पंचमेश आणि दशमेश यातलं जे अंतर आहे ते 6 भावाचे, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजे पंचमेश हा षष्टामध्ये जातो, त्यावेळेस दशमात असतो. म्हणजे पंचमेश पासून दशमेश हा षष्टेश आहे. तर अशा वेळेस माणसाची निगेटिव्ह भावना होते, किंवा श्रेष्ठच आहे, मग काय करावं, कोणता बिझनेस करावा, श्रेष्ठात मध्ये माझं हे गेलंय, पंचमेश गेलाय. तर अशा लोकांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर कार्य केलं तर त्यांना निश्चितच चांगलं यश आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर आपण जर बघितलं की जर दशमेश पंचमात असेल तर अशा व्यक्तींनी कोणते कार्य करावे. आता दशमेश जर पंचमात असेल, अशा लोकांनी विवाह संस्था, मॅरेज ब्युरो, मंगल कार्यालय, पाळणाघर, किंवा लहान मुलांचे बेबी टेकर असतात, पाळणाघर असतात, मॉन्टेसरी स्कूल, लहान मुलांचे मॉन्टेसरी स्कूल टाकू शकता, किंवा त्यांची खेळणीचं दुकान टाकू शकता, किंवा त्यांचे त्यांचे थोडेसे छोटे छोटे गार्डन खेळण्यासाठी वगैरे असे पण आपल्याला बघायला मिळतं, की तिथं पालक वगैरे मुलांना घेऊन येतात आणि त्यांचं थोडं टाइमपास वगैरे, मुलं पण फ्रेश होता, पालक पण फ्रेश होता. एक प्रकारचे असे ट्रेनिंग स्कूल असतं त्यांचं. ते ट्रेनिंग स्कूल पण आपण इथून करू शकतो. ज्यावेळेस दशमेश जर आपला पंचमात केला तर त्यावेळेस आपण लहान मुलांच्या संबंधित किंवा शिक्षण आणि संतती संदर्भात जर व्यवसाय जर केले तर आपल्याला निश्चितच यशाची टक्केवारी तिथे बघायला मिळते. समजलं इथपर्यंत सर? आवाज येतोय ना व्यवस्थित आज? हो, येत आहे. येत आहे. आता त्यानंतर आपण बघू, दशमेश जर षष्ठ स्थानात असेल. आता हे बघा, दशमेश जर षष्ठ स्थानात, म्हणजे माणूस माणूस आहे ना, विचार करतानीच बघतानीच आहे ना, षष्ठ स्थान झालं, अष्टम स्थान झालं आणि द्वादश स्थान झालं. हे 3 स्थान जर कुंडलीमध्ये बघितलं ना, तर माणूस पहिले जे आहे ना तिथं बघितल्यानंतरच पूर्ण अपसेट होऊन जातो, की माझा षष्ठेच दशमात आहे, किंवा माझा लग्नेश दशमात आहे, सॉरी षष्ठात आहे, अष्टमेशात आहे. तर इथे काय असतं माहिती का, एक माणसाला एक नकारात्मक आणि एक म्हणजे नकारात्मक विचार माणसाच्या मनात येतात, किंवा 6, 8 हे 12 हे भाव जे आहे हे खराब आहे, किंवा हे भावामध्ये कोणताही ग्रह असणं चांगलं नाही, किंवा या भावाची दशा चांगली नाही. तर मी आपल्याला आज एक सांगू इच्छितो की हे बघा, 6, 8 आणि 12 या भावाची जी निगेटिव्ह ऊर्जा आहे, की जे निगेटिव्ह आपल्याला फळ येतं, आपण जर त्यालाच पॉझिटिव्ह केलं तर त्यामध्ये आपल्याला चांगलं यश मिळतं. लक्षात घ्या, जे निगेटिव्ह बाजू आहे त्याच बाजू आपण पॉझिटिव्ह म्हणून जर केलं, त्याच प्रकारचं जर हे केलं. ग्रहांना काय पाहिजे असतं, त्यांचे कारक तत्व संदर्भातलं कोणतंही काम किंवा क्षेत्र त्यांना पाहिजे असतं. आणि आपण जर तेच क्षेत्र निवडून त्यामध्ये जर प्रगती केली तर त्यामध्ये आपल्याला यशाची टक्केवारी ही चांगली बघायला मिळते. त्यामुळे 6, 8, 12 हे कुंडलीतले भाव जरी खराब असेल, पण त्याची जी निगेटिव्ह बाजू आहे ती आपण पॉझिटिव्ह करून आपल्या कुंडलीमध्ये आपण त्यामध्ये कुंडली आपली यशस्वी करू शकतो असं. आता दशमेश जर षष्टात गेले, अ, दशमेश इथे शनी महाराजाचे दशमेश जर षष्टात आला तर अशा लोकांनी हेल्थ केअर इंडस्ट्री, कोर्ट कचेरी, कायदा व सुव्यवस्था, पोलीस संदर्भातली कामं, मिलिटरी, अशा संदर्भातले जर कामं केले तर त्यांना नक्कीच तिथं आपल्याला यश मिळताना बघतोय. कारण आपण 6व्या भावातून जे बघतो ते काय बघतो, हेल्थ बघतो, कायदा व सुव्यवस्था बघतो, नोकरी बघतो, इंडस्ट्री सेक्टर या क्षेत्रामध्ये जर कधी काम केलं तर अशा लोकांना निश्चितच यशाची टक्केवारी त्यांची आपल्याला चांगली बघायला मिळते. त्यानंतर जर श्रेष्ठेच जर दशमात असेल, इथं श्रेष्ठेश या कुंडलीमध्ये श्रेष्ठेश बुध बुध ग्रह आहे.
ते जर दशमात आले तर अशा लोकांनी वकील किंवा वकिलाला लागणाऱ्या वकिली संदर्भातले जे व्यवसाय असतात किंवा जज किंवा हॉस्पिटलला लागणारे जे हॉस्पिटलच्या कार्यासाठी लागणारे जे साहित्य असतं, अशा साहित्याची मशिनरींची जर रिपेरिंग म्हणा किंवा विक्री म्हणा किंवा थोडक्यात या संदर्भात जर काही कोणतेही कार्य केले तर अशा लोकांना यशाची टक्केवारी ही चांगली बघायला मिळते आणि ते त्यामध्ये सफल पण होतात. त्यामुळे आपला श्रेष्ठेश हा दशमात गेला किंवा दशमेश हा आपल्या श्रेष्ठात आला, तर अशा वेळी जर या क्षेत्राशी निगडीत जर आपण कार्य केले तर आपल्याला त्यामध्ये निश्चितच यश हे मिळतं. त्यानंतर आपण बघू, जर आपला दशमेश जर सप्तमात असेल तर आपण कोणतं कार्य करावे. आता ठीक आहे, आपण सप्तम भाव आपला हा सगळ्यात आवडीचा आणि सगळ्यात सोपा आणि सगळ्यात हार्ड वाटणारा भाव वाटतो. कारण आपण ज्यावेळेस ज्योतिष शिकतो त्यावेळेस सुरुवातच त्याची सप्तम भावावर इतका फोकस असतो, प्रत्येकाचाच असतो, मीच म्हणून नाही असं. कारण हे भाव सोपा वाटतो आणि थोडं अट्रॅक्टिव्ह विषय वाटतो मॅरेज संदर्भात, लग्नासंदर्भात. त्यामुळे ह्या भावाचं माणूस ताबडतोब लक्षात येतं की काय काय होतंय, काय काय नाही होतंय. आणि या भावाच्या संदर्भात 80% क्वेश्चन्स हे आपल्याला सप्तम आणि त्यानंतर दशम भावाशी निगडीतच मिळतात. आता माझा तर अनुभव आहे, माझ्याकडे जवळपास बरेचसे जे आपण कुंडल्या येत आहे त्यातल्या 80% लग्न कधी होईल, कुठे होईल, कसं होईल, त्यानंतर करिअर संदर्भात हे दोन भाव म्हणजे जास्त परिचित आहे लोकांचे आणि याबद्दलचे प्रॉब्लेम जास्त आहे लोकांना. असं एक तर विषय नोकरी लागत नाही, त्यानंतर नोकरी लागली तर लग्न होत नाही. हा, आणि एक तर लग्न झालं पण नोकरी नाही, नोकरी आहे तर नोकरीचा प्रॉब्लेम. परत सप्तम भावाशी इकडनं तिकडनं लग्न झालं, नोकरी लागली, लग्न झालं, त्यानंतर मग पुढे प्रॉब्लेम येतो, आमच्या दोघांचंच पटत नाही, मग डिवोर्स, भानगडी असा विषय. म्हणजे सप्तम भाव आणि दशम भावाशी कुंडली पूर्ण आपलं जे लाईफ आहे ते पूर्ण असं एक प्रकारचं असं बांधिलकीत गेलेलं आहे. असं की हे दोन भाव जास्त चालतात लाईफमध्ये आणि याचेच प्रॉब्लेम जास्त आहे. इथूनच माणसाला, कारण सॅटिस्फॅक्शन कुठे आहे बघा, जिथं माणसाला काही सॅटिस्फॅक्शन मिळतं, समाधान मिळतं, तिथं माणूस थोडं व्यवस्थित फील करतो. आणि मला वाटतं दशम भाव आणि सप्तम भाव हे दोनच असे भाव आहे का तिथे माणसाला जीवनामध्ये काहीतरी सॅटिस्फॅक्शन मिळते. एक तर कामापासून मिळतं, एक तर ग्रह सुखापासून मिळतं. तो तो अलग वेगवेगळा विषय असेल. तर दशमे जर सप्तमात असेल तर अशा लोकांनी कार्यालय जसं मंगल कार्यालय, इव्हेंट मॅनेजमेंट, त्यानंतर कठीण क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करावे. तर आता हे कठीण क्षेत्र मार्गदर्शन करावे म्हणजे काय, बरेचसे असे काही हे असतात, क्षेत्र असतात किंवा हॉबीज असतात किंवा कन्सल्टिंग असतात, असे काही की जे ते ठराविक लोक करतात. अशा क्षेत्राशी मार्गदर्शन जरी केलं, त्या संदर्भातलं जे एखादं बिझनेस म्हणा किंवा सर्व्हिस इंडस्ट्री असं जरी केलं तर अशा लोकांना यामध्ये चांगलं यश प्राप्त होतं. आणि विवाह संदर्भात, विवाह कार्यालय, विवाह संदर्भात मग यामध्ये फोटोशूट पण येतं. विवाह संदर्भात विवाहासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू असतात सगळ्या, मंडप डेकोरेटर वगैरे, जे जे काही वस्तू आहे, अ, जे साधनं लागतात विवाह संदर्भात, अशा लोकांनी जर यामध्ये जर कार्य केलं तर त्यांना पण यशाची टक्केवारी आपल्याला चांगले बघायला मिळते. त्यानंतर सप्तमेश जर दशमात असेल, आता इथे सप्तमेश हे शुक्र महाराज आहे, ते जर दशमात असेल तर वैवाहिक मतभेद, काउन्सलिंग हा एक विषय आहे बघा. विषय काय होतो काउन्सिलिंगची, ऍक्च्युअल तर खरं गरजच नाही पडायला पाहिजे. म्हणजे एक तर माझं मत आहे, कारण आपला संसार आहे, आपण लग्न केलेलं आहे, आपणच एकमेकाला जर समजून घेतलं तर तिसऱ्या माणसाची काही गरज नाही दोघांमध्ये बोलण्याची. अं, तर आता हे एक नवीन प्रकार जास्त उदयाला आलाय.
मॅरेज रिलेशन खराब झाले का मग ते काउन्सिलिंग करणं, मग ते मॅडम असो सर असो त्यांच्याकडे जाणं, मग त्यांचं हे म्हणजे त्यांच्याकडून शिकायचं आपण का आम्ही वागू कसं, एकमेकाशी बोलू कसं, हे का आपल्याला नाही कळत असं. तर हा एक जास्त म्हणजे आता ऍक्च्युअल समाजाला त्याची गरज आहे किंवा नाही, किंवा तो भाग वेगळा. पण अशा संदर्भातले जर कार्य केले तर त्या लोकांना यामध्ये आणखीनच चांगलं यश बघायला मिळेल. आता दशमेश जर अष्टमात असेल तर इथं माणूस पूर्ण म्हणजे एकदम थंड होऊन जातो. आता माझं दशमेश अष्टमात आहे, आता काय करायचं. तर याची जी निगेटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जी आहे हीच आपल्याला यामध्ये पॉझिटिव्ह बनायची. आठव्या भावापासून काय बघतो, आठवा भाव खराब आहे हे सगळे सांगतात, पण आठवा भाव काय देऊन जातो आपल्याला हे पण आपण बघायला पाहिजे. आठव्या भावापासून आपण काय बघतो, सर्जन, डॉक्टर्स वगैरे यांच्यासाठी जर आठवा भाव हा एकदम पॉवरफुल पाहिजे, चांगला पाहिजे त्यांचा आठवा भाव. आठवा भाव हा डॉक्टर बनवण्यात किंवा ॲस्ट्रोलॉजर बनवण्यात असे बरेचसे अ, गोष्टीसाठी महत्वाचं आहे. ते तर आपण पुढे डिटेल शिकणारच आहोत. पण एक जनरल जर बघितलं, दशमेश जर अष्टमात असेल तर अशा लोकांनी सर्जन, संशोधन क्षेत्र, त्यानंतर इन्शुरन्स, फायनान्स अशा क्षेत्रामध्ये जर कार्य केलं तर त्या लोकांना यशाची टक्केवारी ही चांगली आपल्याला बघायला मिळेल. मग यामध्ये दशमेश अष्टमात असो किंवा अष्टमेश दशमात असो, अशा लोकांनी फक्त या सेक्टरमध्ये जर प्रगती केली, इन्शुरन्स, फायनान्स किंवा संशोधन क्षेत्र, सर्जन क्षेत्र किंवा सर्जनशी लागणारे जे साहित्य वगैरे असते, अशा व्यवसायांचा जर बिझनेस वगैरे केला तर अशा लोकांना त्यामध्ये चांगलं यश आपल्याला बघायला मिळतंय. आता पुढे येतो आपण, नवमेश जर दशमात असेल, आता नवमेश म्हणजे भाग्यभाव, आणि ही एक उत्तम स्थिती असते बघा. आपलं भाग्य हे कर्मस्थानात आहे, एकदम अति उत्तम स्थिती असते ही. आणि यामध्ये लक्ष्मीनारायण योग सुद्धा असं म्हटलं जाते या योगाला. तर कारण आपलं जे भाग्य आहे ते कर्मात आहे. कारण कर्म करताना जर भाग्याची जर साथ कमी पडली तर माणसाला फळ भेटताना त्यामध्ये कमतरता प्राप्त होते. त्यामुळे कर्माची साथ ही भाग्याला पाहिजे आणि भाग्याची साथ पण ही कर्माला पाहिजे. असे लोक आपल्याला बऱ्याच वरच्या लेवलला जाताना आपण बघितले, किंवा असे बरेचसे काही उदाहरण आहे ज्यांचं कर्म पण त्यांना साथ देतं आणि त्यांचं भाग्य पण साथ देतं. तर नवमेश जर दशमात असेल तर कुटुंब पारिवारिक व्यवसाय करावा. म्हणजे कुटुंब पारिवारिक व्यवसाय काय, की आपल्या म्हणजे आजोबांचा, वडिलांचा जो पूर्ववत व्यवसाय चालू असेल, मग ते एखादं किराणा दुकान असेल किंवा धान्य विकत घ्यायचं हे असेल, असे काही पूर्ववत व्यवसाय असतात बघा. जसं की आपण जर बघितलं तर शक्यतो जास्तीत जास्त म्हणजे जैन समाजात किंवा मारवाडी समाजामध्ये धान्य खरेदी वगैरे हे पहिल्यापासून त्यांचे पूर्वज करत होते, ते करत आले, ते पण त्यामध्ये सक्सेस झाले. तर असे जे काही आपले जे म्हणजे कौटुंबिक व्यवसाय जो म्हणतो आपण, असे जर व्यवसाय जर केले तर अशा लोकांना चांगलं त्यामध्ये यश मिळतं. त्यानंतर नवम भावातून काय बघतो आपण, तर नवम भावातून आपण तीर्थयात्रा बघतो, तीर्थक्षेत्र बघतो, दूरचे प्रवास बघतो. तर अशा संदर्भातल्या जे तीर्थयात्रा, तीर्थक्षेत्र या संदर्भात ज्या लागणाऱ्या ज्या वस्तू म्हणजे साहित्य असेल किंवा अ, काही सर्व्हिसेस असेल, तर या क्षेत्राशी निगडीत जर कार्य केलं, नवमी जर दशमात असेल, तर अशा लोकांची पण यशाची टक्केवारी आपल्याला चांगली बघायला मिळेल. त्यानंतर येतं, दशमेत जर भाग्यस्थानी असेल, ही एक आनंदाची गोष्ट आहे. कारण हे योगच खूप चांगले आहे. दशमेश भाग्यस्थानी, भाग्येश दशमेस्थानी. तर अशा लोकांनी धर्मदाय संस्था काढाव्या.
ज्या धर्मदाय संस्था असतात किंवा शैक्षणिक संस्था असतात, त्या धर्माचं कार्य करत धर्माला पुढे नेता, समाजामध्ये ते धर्माचं नाव उंचवत्या, अशा ज्या संस्था काढल्या किंवा उच्च शिक्षण देणारी संस्था, कारण आपण नवम भावातून अ, अ, उच्च शिक्षण सुद्धा बघतो, हाय हाय एज्युकेशन, हायर एज्युकेशन. तर अशा उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था जरी काढल्या अशा व्यक्तींनी किंवा या संस्थेशी संदर्भात जरी कार्य केलं, तर अशा लोकांना चांगलं यश प्राप्त होताना आपल्याला दिसतंय असं. त्यानंतर येतं अं, दशमेश जर दशमात असेल, दशमेश जर दशमाच असेल, हे अति उत्तम शुभदायक लाभदायक स्थिती असते की दशमेश दशमातच असते. कारण दशम भाव जो या कुंडलीत जर बघितलं आपण तर शनी महाराज आहे, आणि शनी जर महाराज जर दशमात असेल किंवा कोणताही ग्रह असो जो दशमेश दशमात असेल, तिची ही एकदम अतिशय उत्तम स्थिती असते. अशा लोकांनी मॅनेजमेंट, ऍडमिनिस्ट्रेशन, प्रबंधक, शिस्त, कायदेशीर बाबी क्षेत्र, सैन्य किंवा कर्मप्रधानचे क्षेत्र असताना अशा संदर्भात जर कार्य केलं, तर अशा लोकांना खूप चांगलं आणि खूप लवकर यश मिळतं. कारण मॅनेजमेंट, ऍडमिनिस्ट्रेशन, शिस्त, एक प्रकारचे जे शिस्तीशी संदर्भात जे काही संस्था वगैरे किंवा कायदेशीर बाबी संदर्भात ज्या संस्था वगैरे, अशा संस्थे संदर्भात जर कार्य केलं, तर अशा लोकांना चांगलं यश प्राप्त होतं. किंवा आणखी त्यात दशम भावाचे जे कारकतत्व जे ग्रह आपण बघितले दशमाशी संदर्भात, तर ते रवी, बुध, गुरु आणि शनी हे ग्रह हे दशम भावाचे कारक तत्व आहे. तर अशा या ग्रहांच्या संदर्भात जरी कार्य केलं, तरी पण तिथे पण यशाची टक्केवारी आपल्याला चांगली बघायला मिळते. त्यानंतर येतं की आपला दशमेश जर लाभात असेल, दशमेश जर लाभात असेल, तर अशा लोकांनी NGO, क्लब हाऊस या संदर्भातल्या जर म्हणजे या संदर्भातल्या किंवा या संदर्भात लागणाऱ्या वस्तूंचा किंवा या संदर्भातशी जर कार्य केलं, NGO, आता NGO संस्था वगैरे असतात मोठा, तर यांना खूप चांगलं यश बघायला त्यामध्ये मिळतं. आता इथे जर बघितलं आपण किंवा लाभेश जर दशमात असेल, तर अशा लोकांनी सोसायटी, पतसंस्था, जे पतसंस्था असतात, छोट्या छोट्या पतसंस्था, त्या मोठ्या बँकेचं रूपांतर धारण करतात. अशा पतसंस्था किंवा ज्या छोट्या छोट्या ज्या मोठ्या मोठ्या सोसायटीज वगैरे असतात, ज्या कोणी एक असा व्यक्ती स्थापन करतो, त्यात हजारो लोक कार्य करतात. तर अशा संदर्भात लागणाऱ्या वस्तूंचा व्यवसाय किंवा संदर्भामध्ये नोकरी जरी केली, तर अशा व्यक्तींना चांगलं यश आपल्याला बघायला मिळतं. आता इथे दशमेश जर व्ययस्थानात असेल, तर दशमेश जर व्ययस्थानात असेल, तर आपलं पहिलेच आपण विषयी चर्चा झाली आपली, 6, 8 आणि 12 यामध्ये जर असेल तर माणूस परेशान होतो असं. तर अशा लोकांनी आपण म्हणजे व्ययस्थानातून काय बघतो, तो इम्पोर्ट एक्सपोर्ट, हॉस्पिटल, कारागृह, जेल, अ, या संदर्भात लागणाऱ्या ज्या वस्तू असतात, कारागृहा संदर्भात ज्या वस्तू लागतात, या वस्तूंचा जर व्यवसाय जर केला, तर अशा व्यक्तींना चांगलं यश प्राप्त होताना आपल्याला बघायला मिळतं. इम्पोर्ट एक्सपोर्ट हा एक चांगला बिझनेस आहे. हा पण बिझनेस करू शकता. या बिझनेसमध्ये भरपूर लोक कार्यरत आहे आणि व्यवस्थित त्यांची कमाई वगैरे पण असते असं. तर दशमेश जर व्ययस्थानात असेल, तर या प्रकारचे व्यवसाय करू शकता. पण यामध्ये काय होतं, की यामध्ये ना वारंवार काम बदल आणि खर्च जास्त वाढतो. दशमेश जर व्ययात असेल किंवा व्यय जर दशमात असेल, तर आपल्याला बऱ्याच वेळेस असं बघायला मिळतं, की असे जातक वारंवार काम बदलतात. कारण बदल हा खूप महत्वाचा असतो त्यांचा. कधी आज इथं काम करतील,
उद्या बँगलोरला शिफ्ट होतील, त्यानंतर परत ते मुंबईला येतील. असं इथं त्यांचं जे आहे ना, हा बदल इथे आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर वेळेत जर दशमात असेल, वेळेत जर दशमात असेल तर परदेशात नोकरी करावी किंवा परदेशात मुख्य शाखा असेल अशा कार्यालयात नोकरी करावी. कारण आता 12व्या घरातून आपण काय बघतो तर परदेश गमन. तर परदेशाशी म्हणजे आपला संबंध येईल डायरेक्ट, एक तर डायरेक्ट येईल, अदरवाईज परदेशी एखादी ब्रँच आहे, ती किंवा आपली एक परदेशाची ब्रँच इंडियात आहे आणि तिथे जर आपण कार्य केलं की तिथं त्या संदर्भातले आपण जर व्यवसाय केले किंवा नोकरी केली, म्हणजे जेणेकरून आपला संबंध परदेशाशी येईल अशा व्यवसाय किंवा सर्व्हिसेसमध्ये जर कार्य केलं तर अशा जातकांना चांगलं यश बघायला आपल्याला मिळतं तिथे. ठीक आहे, समजलंय सर इथपर्यंत?